पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके, लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी आणि प्रकरणाचं नाव पहिल्या दिवसाच्या ठेचा. त्या अतिमहत्वाच्या खुर्चीवर जरी तोच माणूस बसलेला असला तरी त्याच्या अंगात सामान्य अरबांसारखाच पायघोळ पांढरा तोब म्हणजे झगा होता. लाल पांढऱ्या चौकडीचा न बांधता डोक्यावरून दोन्हीकडे सोडलेला रुमाल आणि तो अडकवायला घट्ट काळं लोकरीचं कड. कसा कळावा आम्हा पामरांना त्याचा डिरेक्टरपणा. राजपुत्रापासून भटक्या बेदू अरबापर्यंत सगळे जण इथे एकसारखा पोशाख करतात. हळूहळू सवयीनीच त्या पोशाखाचा जरीकाठ, पोत, स्वच्छता, कडक इस्त्री आणि परिमळ उमजायला लागतो. मेंढीसारखा अंगगंध दरवळला तर तो बेदू म्हणजे वाळवंटातला भटका, आणि ऊद अत्तराचा सुगंध घमघमला तर तो उच्चभ्रू अरब. हे पडद्या आडून निव्वळ नाकानी समजायला लागतं. त्यातून सगळेच सौदी एकमेकांशी अगदी मोकळेपणाने आणि जवळकीने वागतात. तिथे उच्च नीच भेदाभेद उघडपणे तरी दाखवले जात नाहीत. सौदी हॉस्पिटलच्या दारात गुळाच्या ढेपेसारखा ऐसपैस स्थिरावलेला गार्ड समोरून येणाऱ्या सन्माननीय आरोग्य मंत्र्यांची जिव्हाळ्याने खुशाली घेतो. सलाम अलैकुम, वाह हमाद, कैफल हाल. सलाम, अरे हमाद, आरोग्य मंत्र्यांचं पहिलं नाव. कशी आहे तब्येत? आणि हे सगळं आपला गुरुत्व मध्य इंचभरही ढळू न देता. मग तो जागचा हलतो आणि मंत्र्याला उराउरी गालागाली भेटतो, त्याचे मुके घेतो आणि दोघांनाही प्रेमाचं भरत येतं. अशा या पोशाखाच्या आणि वागणुकीच्या पद्धतीने आम्हाला नंतरही कित्येकदा चांगलंच गोत्यात आणलं होतं. पण त्या पहिल्या दिवशी तर आम्हा बावरलेल्या नवागत डॉक्टरांना बसलेला तो भाऊचा धक्का मात्र जबरदस्त होता. या डिरेक्टरचं नाव शमसल शम्स किंवा संधी करून शम्स शम्स म्हणजे मराठीत भास्कर सूर्यवंशी. हा 4 वर्ष अमेरिकेत राहून मॅनेजमेंट शिकून आला म्हणे. काल याला आपण हमाल समजलो. या दडपणाखाली आम्ही असतानाच त्यांनी वरून चेपणीला वरवंटा ठेवला. तुम्ही बरोबर आणलीत ती सगळी कच्ची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. तुमची पक्की कॉन्ट्रॅक्ट्स अजून दम्मामून आलेली नाहीत. ती आल्या आल्या तुमचे हात खर्चाचे पैसे तुम्हाला मिळतील. म्हणजे इथे पोचल्या पोचल्या अर्धा पगार मिळणार होता ना? तोच अगदी कॉन्ट्रॅक्ट्स आल्या क्षणीच मिळेल तो तुम्हाला. त्यावेळी आमच्या खिशात 1985 सालच्या मायबाप भारत सरकारने मंजूर केलेले प्रत्येकी मोजून 50 रियाल होते. आणि कॉन्ट्रॅक्ट्स कधी येतील? 1-2 आठवड्यात यायला हवीत. कधी कधी थोडा आणखी वेळ पण लागतो. सौदीच्या वचनावर गाढ विश्वास ठेवायचा गाढवपणा आमच्यात भरपूर होता, पण तरी सुद्धा उरामध्ये धस्स व्हायचं ते झालंच. डिरेक्टरच्या ऑफिसमधून निघाल्यानंतर आमच्या राहण्याची व्यवस्था केली गेली. आम्हाला दिलं गेलेलं घर हे हॉस्पिटलच्या आवारातच होतं. हे आवार लंबचौडं विस्तारलेलं होतं. संपूर्ण आवाराभोवती भक्कम उंच भिंत होती. प्रवेशद्वार एकच होतं. त्याच्या बाजूला गार्डाची खोली आणि तिथून समोरच हॉस्पिटलच्या 2 दुमजली इमारती होत्या आणि ह्या इमारती एकमेकींना जोडलेल्या होत्या. त्यांच्या पलीकडे विस्तीर्ण पटांगण होतं. त्यात आखीव डांबरी रस्ते होते. त्यांना लागून लांबलचक हॉस्टेल वजा घरांचे चौकोनी ठोकळे विखुरलेले होते आणि ते अगदी सुबक अमेरिकन पद्धतीचे अत्याधुनिक बांधणीचे होते. अधेमध्ये हिरवळीचे पट्टे होते आणि त्यांना लागून बँक, सुपरमार्केट, व्यायामशाळा वगैरे सोयी होत्या. हॉस्पिटलकडून निघून पूर्ण पटांगण सरळ रेषेत ओलांडलं की डॉक्टरांची आणि अधिकाऱ्यांची निवासस्थानं होती. त्या डावीकडे काही बंगले होते आणि उजवीकडे सदनिकांच्या दुमजली इमारती होत्या. तिथून एक वाट उजवीकडे जाऊन आवारातल्याच एका टेकडीवर जात होती आणि तिथे 7-8 टुमदार पोर्टा केबिन्स होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे ते आवार एक चिमुकलं गावच होतं. आमची सोय झाली होती एका बंगल्यात. बरोबर आलेले बाकीचे कुठे उतरले ते आम्हाला अजून काही कळलं नव्हतं. सामान घरात ठेवून आंघोळी करून आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये जायला निघालो. हॉस्पिटल घरापासून एखाद दुसरा फरलांगभरच दूर होतं.
तिथल्या चकचकीत ऑफिसात काचेच्या नव्या कोऱ्या टेबलावर बसलेल्या पर्सनल ऑफिसरनी आम्हाला पुढचा धक्का दिला. सध्या तुम्हाला सुट्टीच दिलीये, मग पाहू. मनात पाल चुकचुकली. मुंबईची नोकरी सोडून दिली होती, आधीच पक्की कॉन्ट्रॅक्ट आलेली नाही आणि त्यातून आता कामही करायला मज्जाव. सुट्टी? रुजू होण्यापूर्वीच कसली सुट्टी? रमादानची. अहो, रमादानमध्ये अर्ध्याच माणसांना काम असतं. तुम्ही नव्हे म्हणून तुम्हाला स्थिरस्थावर व्हायला सुट्टी दिलेली आहे. मनात शंका कुशंका जोरात कामाला लागल्या. रमादान कधी संपतो? ते काही नक्की नाही. म्हणजे बघा, आज तारीख 6 जून 1985. नाही हो, 17 रमादान 1405. साधारण 12-13 दिवसांनी रमादान संपायला हवा. त्या माणसाने काउंटरवरच्या कॅलेंडरवर बोट ठेवून म्हटलं. त्या कॅलेंडरवर एक भला थोरला शिक्का होता, डिस्पोजेबल. म्हणजे नक्की नसतं का? नक्की कसं असणार? चंद्र दिसला तरच ईद, नाही तर नाही. तोपर्यंत उपास चालू. पटलं. उपास सोडायला चंद्रदर्शन हवंच. मग तो उपास संकष्टीचा असो की कडव्या चौथचा की रमादानचा. एवढं होईतो दुपारचे 12 वाजले आणि सगळी माणसं प्रार्थनेला निघून गेली. आम्ही पण घरी गेलो. आल्या आल्या आम्हाला दोघांनाच म्हणून दिलेलं ते घर म्हणजे भला थोरला आलिशान महालच निघाला. प्रशस्त दिवाणखाना, त्यातूनच वर जायला सिनेमातल्या वाड्यात असतो तसा गालिच्यानी मडलेला आणि गिरकी घेणारा नखरेल जिना, खालच्या मजल्यावर बायकांना बसण्यासाठी आणखी एक ऐसपैस दालन, कपडे धुण्या वाळवण्याची खोली, नोकरांच्या खोल्या, शिवाय सटर फटर सामानाची 1760वी खोली, असा अपार प्रसारा होता. वरच्या मजल्यावर 6 बेडरूम्स आणि त्या प्रत्येकीचं वेगळं प्रसाधनालय होतं. 25 उंट मावतील अशी अगडबंब कोठीची खोली आणि ते उंट शिजवायला पुरेल एवढं बकासुराला साधेसं स्वयंपाकघर सुद्धा दिलेलं होतं. मोठी कुकिंग रेंज आणि महाकाय फ्रीज होता. फक्त या स्वयंपाकासाठी लागणारा शिधा आणायला खिशात दिडकी नव्हती. या एवढ्या मोठ्या घरात वॉशिंग मशीन, कपड्यांचा ड्रायर, डिशवॉशर सगळं होतं. 2-2 टीव्ही होते. सुबक आणि मजबूत लाकूड सामान, पाऊल बुडेल असे मऊ गालीचे, गाद्या गिरद्या, चादरी, टॉवेलांची लयलूट होती. पण टेलिफोन एकच होता आणि तो तळमजल्यावर दिवाणखान्यात. झोपायची खोली वरच्या मजल्यावर. मधला जिना फॅशनचा, वळणदार. कॉल ड्युटीसाठी धावणाऱ्या 2 डॉक्टरांना हे घर अजिबात सोयीचं नव्हतं. उपासाच्या निमित्ताने पहाटे आणि पुन्हा सकाळी दुप्पट खाशी झाल्यामुळे भूक अजिबात नव्हती. त्या नव्या घरातल्या मऊ बिछाण्यात झोप पटकन लागली. जाग जरा उशिराच आली. तेव्हा दिवे लागण झालेली होती. पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीचं दार उघडून मी सहज बाहेर उभी राहिले. समोरच्या घराच्या अंगणात बरेच सौदी गालीच्या अंथरून त्यावर रिंगणामध्ये बसले होते. त्यांच्या समोर मधोमध मोठमोठ्या थाळ्यात तऱ्हेतऱ्हेची पक्वान्न होती. हसत खेळत गप्पा चालल्या होत्या. कुतूहलाने बघत मी उभी राहिले. तेवढ्यात दार वाजलं. याने उघडलं. कुणीतरी निरोप्या होता. शुद्ध इंग्रजीत बोलला. मुदीर शम्स अशम्सचा निरोप आहे. तुम्हाला जेवायला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला एकट्यालाच, तुमच्या बायकोला नाही. आणि तिला सांगा म्हणावं, या पवित्र महिन्यात परस्त्री नजरेला पडली तर आम्हाला पाप लागतं. तेव्हा काळजी घे. अशी बुरख्याशिवाय घराबाहेर उभी राहू नको. माझ्या अंगात खरं तर अगदी कुलवंताच्या सुशील कन्येला साजेल असा अंगभर पंजाबी सलवार कुर्ता होता. तरीही मी तत्काळ आत येऊन दार लावून घेतलं. घर एअर कंडिशन होतं. खिडक्या बंदच होत्या. शिवाय खिडक्यांच्या बाहेर सिमेंटची नक्षीदार जाळी होती. आतमध्ये पट्ट्या पट्ट्यांचे पडदे होते आणि बंदोबस्त कडकच होता. अशा पिंजऱ्यात बंदिस्त राहणारी बाई कुणाच्याही नजरेला पडणं अशक्य होतं. तिलाही बाहेरचं जग दिसणार नव्हतंच. मुदीरनीच बोलावलं त्यामुळे यांना जाणं भागच होतं. आमच्या 20 किलो सामानातून घरचा चिवडा, लाडू, कडबोळी या पदार्थांना सौदीचं एंट्री परमिट मिळालं होतं आणि त्यामुळे मी त्यांना शरण जायचं ठरवलं. वेळ जावा म्हणून टीव्ही लावला. रिमोट बहुतेक स्त्रीलिंगी असावा. त्याचं पाऊल चुकूनही वाकडं पडू नये म्हणून तिथे शेकडो वाहिन्यांचा काही गुंता नव्हता. अगदी सुरुवातीच्या दूरदर्शनच्या थाटात 2च धोपट मार्ग होते.
एक अरबी आणि दुसरा इंग्रजी. या इंग्रजी वाहिनीवर अगदी माझ्यासाठीच धार्मिक पाठ चालू होता. सुशील बायकांचा बुरखा शिवण्याची शास्त्रोक्त पद्धत. मी मन लावून भराभर नोट्स घेतल्या. पुन्हा दाराची घंटी वाजली. आता मी थोडी सावधच होते. आतूनच विचारलं इंग्रजीत, कोण आहे? मी सीसी, तुमच्याबरोबर विमानात होते ना, ती नर्स. मी दार उघडलं. बया नखशिखांत काळं गुंडाळून आली होती. आत आली आणि रडायलाच लागली. आमच्याबरोबर आलेल्या तिन्ही मुलींचं आणि त्यांच्या घरच्यांचं मला मोठं कौतुक वाटत होतं. एकट्या तरुण मुलींनी आगापिछा नसलेल्या या वाळवंटात इतकं दूरवर यायचं धाडस करावं आणि त्या धाडसाला घरच्यांचाही पाठिंबा असावा. इतकी का पैशाची अडचण होती या कुटुंबांना? अगदी मध्यमवर्गीयच वाटत होत्या तिघी सुद्धा. काय झालं सीसी, घरची आठवण येते का तुला? डॉक्टर, तुम्ही शिकवाल मला गायला? अहो, ते लाऊडस्पीकरवरनं गातात ना दर 3-4 तासांनी. ते गाणं म्हणे नर्सेसनी पाळी पाळीनी गायचं असतं. उद्या माझी पाळी लावली. मला भीती वाटते हो. असं म्हणत बयेनी गळाच की काढला. अगं वेडे, तू नर्स म्हणून आलीस ना इथे. गाणं आहे काय? नर्सेसचं काम आहे का? आणि हे साधं सुधं गाणं नाहीये. ही अजान म्हणजे प्रार्थनेची हाक आहे. ती जबाबदार माणसाने व्यवस्थित शिकून घ्यायची असते आणि ते पुरुषांचंच काम आहे. तुला परदेशी परधर्मी बाईला तिथे कोणी उभं तरी करील का? इतके कशी ग भोळी तू? तुझ्या मैत्रिणी तुझी थट्टा करतायत आणि तू सपशेल फसलीस बघ. इतक्यात पुन्हा घंटा वाजली. काळं गुंडाळलेल्या 3-4 केरळी मुली खो खो हसत आत घुसल्याच. सॉरी डॉक्टर. अहो, ही सकाळपासून तोंड पाडून घरची आठवण काढीत रडत होती आणि म्हणून ठरवलं की जरा शॉक ट्रीटमेंट द्यायची की येईल टाळ्यावर. पण ही इतकी फसेल अशी अपेक्षा नव्हती आमची. त्यानंतर थोडा वेळ माझं अस्तित्व पार विसरून तुंबळ युद्ध आणि मग तहाची बोलणी झाली. समेट झाल्यावर मला त्यांच्याकडनं बरीच माहिती मिळाली. त्यांना ड्युटीसाठी लांब हाताचा सफेद कोट, पायघोळ विजारी आणि डोक्याभोवती पांढरा रुमाल किंवा केस ढाकणारी टोपी असा युनिफॉर्म होता. त्यावेळी त्या बुरख्याची कात घरीच टाकून जाणार होत्या. त्यातली एखादी मी जर उधार घेतली तर त्यांचं काही बिनसलं नसतं. मग ती कात पांघरून उघड नव्हे पण उजळ माथ्याने गावाचं पावित्र्य अबाधित राखून बाजारहाट वगैरे करू शकणार होते. तात्पुरती का होईना मोठीच सोय झाली होती माझी. या मुली आमच्या घराजवळच म्हणजे एका दुमजली घरात राहत होत्या. प्रत्येक मजल्यावर 2 असे एकूण 6 फ्लॅट्स होते. तिथे प्रत्येक फ्लॅटमध्ये 16 किंवा 18 मुली अशा एकूण 100 मुली होत्या आणि सगळ्या भारतीय. मी हरकलेच. सकाळी हॉस्पिटलमध्ये कुणा इजिप्शियन डॉक्टरसाठी पेजर आकाशवाणी घुमली होती. डॉक्टर मोहम्मद इस्माईल रिंग अप सिरो. भारतीय ऑपरेटरच्या त्या मल्लाळी सिरोनी माझ्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं होतं. आता याही बहुतेक सगळ्या मल्लाळी मुली मला अगदी जवळच्या वाटल्या. माय देशाची महती, राष्ट्रीय एकात्मता. देशापासून दूर आलं की सगळं कसं मस्त पटतं. काही असलं तरी पगार मिळेपर्यंतची पोटापाण्याची सोय तर करायलाच हवी ती. जवळ असलेल्या पैशात कटोकटी भागवायचं तर बाजारभावांचा अभ्यास करणं गरजेचं होतं आणि त्याकरता वेळेवर बाजार गाठणं हे दुसऱ्या दिवशीचं मुख्य ध्येय. इथे वेळेवर हा शब्द फार महत्वाचा. अहो, दिवसातून 5 वेळा प्रार्थना किंवा सला होते. प्रत्येक वेळी अजानची बांग पुकारल्यापासून प्रार्थनेचा घोष संपेपर्यंत अर्धा पाऊण तास सगळी कामं बंद ठेवण्याचा शिरस्ता नव्हे दंडक आहे. जो मोडल्यास दंड होतो तो दंडक. शिवाय रमादान असल्यामुळे दुपारभर दुकानातली खरेदी विक्री बंद. सलग 5-6 तास काम करणं या देशाच्या संस्कृतीत बसतच नाही. आमचं हॉस्पिटल होतं 5-6 मैल गावाबाहेर. त्या अत्यंत श्रीमंत देशातल्या त्या महागड्या हॉस्पिटलच्या मुख्य फाटकासमोर रस्त्या पलीकडे किराणा मालाचं एक बकाल दुकान होतं. इथल्या भाषेत त्याला बकाला असा चपखल शब्द आहे. मुळात आमच्या खिशात दोघात मिळून एकूण 100 रियाल. त्यातूनही हमाला बिमालासाठीची वजाबाकी झाली होती.
आता जवळ उरलेली रक्कम आमच्या हौसेला भक्कम लगाम घालत होती. तेवढं सगळं गणित करून शेवटी दुधाच्या तहानेल्या आम्ही ताकाला म्हणजे बकालाला जवळ केला. या बकाल्याचं नाव होतं पॅराडाईज सुपर मार्केट. या बकाल नंदनवनात 15 बाय 20 फुटाच्या रेताड चौकोनावर नुसत्या फरशा अंथरल्या होत्या. त्यांना चौकट म्हणून 4 खरखरीत अष्टावक्र भिंती एकमेकीशी जमेल तो कुठलाही कोन साधत उभ्या केल्या होत्या आणि वरून सिमेंटच्या तशाच अत्यंत खडखडीत झाकणाचं छत टाकलं होतं. त्याच्या शेजारी तसेच आणखी 2 गाळे होते. एकामध्ये लोकांची हजामत करणारा बांगलादेशी न्हावी होता, तर दुसऱ्यामध्ये भाजलेली कोंबडी, डाळ, भात, रोटी, चहा असं विकणारा एक चकचकीत काळा मल्याळी अन्नपूर्ण. बगाल्याच्या आतमध्ये स्लॉटेड अँगल्सच्या गंजलेल्या डुगडुगणाऱ्या शेल्फांच्या रांगा होत्या. आम्ही त्याच्यात खच्चून भरलेला माल बघायला लागलो. अरे वा, इथे पायपुसणी सुद्धा आहेत. आणि इथे हा त्यांच्यावरच भाजीचा डोंगर. कोबी, वांगी, भेंडी, काकडी, टोमॅटो, बटाटे, लिंब. चिक्कार झालं. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर कुठे दिसत नाहीये. हरकत नाही, नेऊ चालवून. झालं. हळद, तिखट, जिरं हे पण दिसतंय आणि पण राई नाहीये. ठीक आहे, सगळ्या भाज्यांना जिऱ्याचीच फोडणी देऊया. शी, काय हे, इथे साबुदाणे आणि सुकी मासळी एकत्रच ठेवली. अगदी एकादशी ते गटारे अमावास्या शॉर्टकट. मी प्रेमाने साबुदाणे वेगळे ठेवायचा सोवळेपणा करायला गेले तर डोक्यावर काहीतरी धबाधबा पडलं. हे काय, वाहना इथे खाण्याच्या सोबत? हो मग, अहो ते राजकारणी लोक खेटर खातातच की नाही. दुकानात पाय पुसण्या पातेल्यापासून पाव, पानकोबी, पचरंगा, आचार पर्यंत सगळ्या प्रकारचा विविध रंगीर संसार उपयोगी माल खच्चून भरलेला होता. बदाबदा कोसळतही होता. त्याच्यातच ओपियम नावाचं नकली अत्तर दिसलं. नकली अफू, आणि ती सुद्धा या कर्मठ देशात. छे छे, काय जीवघेणी फसवणूक आहे ही. प्रत्येक वस्तू धुळीचं पूट घेऊन सजली होती. गिऱ्हाईकांची सरबराई करायला 2 चटपटीत केरळी मुलगे होते. दारापाशी एका रुंद खुर्चीत मळकट करड्या कपड्यातला एक जाडजूड सौदी पिठाच्या पोत्यासारखा गल्ल्यावर फटकल मारून नोटांची थप्पी मोजत होता. हा बकाला आमच्या गरजांना बक्कळ होता. हॉस्पिटलच्या आवारामध्ये एक सुपर मार्केट होतं. मार्केटला अरबीमध्ये सूक असा शब्द आहे. या महागड्या सुकातली खरेदी सुखासुखी काही होत नव्हती. त्याकरता खिशामध्ये भरपूर माया असायची गरज होती. आमच्या खिशात त्या मायेचा ओलावा कमीच, आणि त्यामुळे आम्ही तिथे फक्त सुकीच खरेदी म्हणजे विंडो शॉपिंग केलं आणि खऱ्या खरेदीचा आनंद आमच्या बकाल नंदनवनात लुटला. हॉस्पिटलच्या आवारामधल्या सुपरमार्केटमध्ये तऱ्हेतऱ्हेची महागडी आईस्क्रीम, चॉकलेट्स मिळत होती. पण पगार हातात पडेतो 2 रियालांपेक्षा अधिक किमतीची वस्तू आमच्या नजरेला काही दिसणार नव्हती. आमच्या मुलांना आम्ही बरोबर नेलेलं नव्हतं. 2 छोट्या मुलांना बरोबर घेऊन आलो असतो तर मग नुसत्या विचारानेच पोटात तुटलं. आता आमच्यापासून दूर असली तरी मुलं ही आजी आजोबांच्या मायेच्या घरट्यामध्ये अगदी सुखरूप होती. घरी येताना आमच्या बरोबर विमानातून आलेले बाकीचे सगळे लोक भेटले. बापाने हातावर ठेवलेले 4 आणे जत्रेत खर्च करून आल्यावर पोरांच्या चेहऱ्यावर जो आनंद ओसंडतो तोच आनंद या थोरांच्या चेहऱ्यावरून निथळत होता. मायबाप सरकारने आणून दिलेल्या 50 रुपयाच्या एका नितकोर तुकड्यात चैन चाकली होती प्रत्येकाने. एक शांत, संयमी, विचारी डॉक्टरांनी फक्त आईस्क्रीमचे डबे घेतले होते. आलोक मेहताला गाणी ऐकायचा फार शौक. त्याने एक डबडा कॅसेट प्लेअर आणि ढीगभर पायरेटेड कॅसेट्स घेतल्या होत्या. पहिल्या पगाराचा पत्ता नसताना डॉक्टर गडानीनी मात्र पैसे उसने घेऊन एक जरा जर्जर मर्सिडीज आणि एक कॅमेरा घेतला होता. या सस्त्यातल्या मर्सिडीज मध्ये काही ऑटोमॅटिक नव्हतं. काचा वर खालीच करायची सोय नव्हती आणि मुख्य म्हणजे गाडीत एअर कंडिशनरही नव्हता. बाहेर तापमान 52 डिग्री, तरी सुद्धा गडानी खुश होता. गाडी के साथ फोटो खिचवा के घर भेजूंगा. त्याच्या गावाकडच्या भोळ्या बायकोवर
त्या फोटोची मोठी छाप पडणार होती. तृप्तीच्या वाटेवर संपत्तीच्या पांगुळ गाड्याची गरज नसते. प्रकरण समाप्त.